हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बुलेट लेक्चर सिरीज. आणि आजचा टॉपिक आहे इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. महत्त्वाचा टॉपिक आहे कारण की ह्याचं वेटेज आहे 6 मार्क्स बोर्ड एक्झाममध्ये. सो प्रपोर्शनली CETला पण वी कॅन एक्सपेक्ट 3 क्वेश्चन्स फ्रॉम दिस टॉपिक. या टॉपिकमध्ये सगळ्यात स्टार्टिंगला आहे बेसिक्स ऑफ वेव्स ॲडिशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्स. वेव्ह ॲड कशा होतात, तर वेव्ह ज्या वेळेस एका पॉईंटला रीच होतात सायमल्टेनियसली, आपण हे शिकलो आहे. तर दोन वेव्सचा डिस्प्लेसमेंट ॲक्ट्स बाय यूजिंग द वेक्टर ॲडिशन रूल्स. ओके, सो प्रत्येक पॉईंटला ज्यावेळेस वेव्ह रीच होते तर तो पॉईंट या दोन वेव्सच्या डिस्प्लेसमेंट वेक्टरच्या प्रमाणे ॲड होतो. आणि त्याचा रिझल्टंटचा फॉर्म्युला असा देतो आपण, √A1 स्क्वेअर पहिल्याचा ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर दुसऱ्याचा ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर प्लस 2A1 A2 त्या दोन वेव्हमधला कॉस ऑफ फेज डिफरन्स बिटवीन दोज वेव्स. त्या दोन वेव्समध्ये किती फेज डिफरन्स आहे. सो या पर्टिक्युलर वेव्ह ॲडिशनमध्ये सगळ्यात मेजर रोल जो प्ले करतो ना तो फेज डिफरन्स असतो. आणि पुढे जाऊन फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स हे तुम्हाला कळून जाईल. सो फेज डिफरन्स प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. जर मी दोन्ही इक्वेशनला स्क्वेअर केलं तर मला इंटेन्सिटीचा रिझल्टंटचा फॉर्म्युला मिळतो आणि तो मिळतो I1 प्लस I2 पहिल्याची इंटेन्सिटी प्लस दुसऱ्या वेव्हची इंटेन्सिटी प्लस 2√I1 I2 कॉस फाय असा त्याचा फॉर्म्युला आहे. हे तुम्ही इवन वेव्समध्ये शिकला आहात, साऊंड वेव्समध्ये पण, इवन तुम्ही ऑसिलेशन्समध्ये पण शिकला आहे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कसं ॲड करायचं असतं. सो याच्यामध्ये क्वेश्चन काय विचारतात नॉर्मली, की जर दोन वेव्स यांचा ॲम्प्लिट्यूड दिला असेल, जसं की 3:1 ॲम्प्लिट्यूड दिला असेल, तर मग त्यांच्यातनं उरलेल्या गोष्टी कशा काढायच्या. पहिलं तर बघा, दोन वेव्सचा जर काही ॲम्प्लिट्यूड दिला असेल तर त्यांचा स्क्वेअर केला की तुम्हाला इंटेन्सिटी मिळते. म्हणजे इंटेन्सिटी किती मिळणार, 9:1 9/1 मिळणार. मग Amax बाय Amin विचारतील, म्हणजे ह्या दोन वेव्स 3:1 वाले वेव्स जर काही मॅक्सिमम ज्यावेळेस इंटरफेअर करतील, मॅक्सिमम तर 3 + 1 4 होईल. आणि मिनिमम ज्यावेळेस इंटरफेअर करतील म्हणजे डिस्ट्रक्टिव्हली त्यावेळेस 3 - 1 2 होऊन जाईल. म्हणजे 2:1 येईल का नाही Amax बाय Amin. त्याचाही स्क्वेअर केला तर 4:1 इज Imax बाय Amin. बेसिकली तुम्हाला ही गोष्ट क्लिअर पाहिजे की या चारमधला काही जरी दिला असेल एक, तुम्ही उरलेल्या गोष्टी काढू शकल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल आय विल जस्ट टेक वन मोर एक्झाम्पल ओव्हर हिअर. जर मी इंटेन्सिटीचा रेशो तुम्हाला दिला, Imax बाय Amin तुम्हाला दिलं मी 49:36, राहिलेल्या गोष्टी काढा. तर सगळ्यात पहिलं व्हॉट यू विल डू, यू विल टेक द स्क्वेअर रूट अँड यू विल गो फॉर Amax बाय Amin. तुम्हाला Amax बाय Amin 7/6 मिळेल. आता Amax बाय Amin नक्की काय असतो, तर ॲडिशन ऑफ ॲम्प्लिट्यूड्स डिवायडेड बाय सबट्रॅक्शन ऑफ ॲम्प्लिट्यूड्स असतो. सो ॲडिशन ऑफ ॲम्प्लिट्यूड अपॉन सबट्रॅक्शन ऑफ ॲम्प्लिट्यूड जर 7:6 असेल तर नुसते ॲम्प्लिट्यूड्स काय असतील, कॉम्पोनेंट टू डिव्हिडंडो करायचा. रिमेंबर A1 + A2 अपॉन A1 - A2 याचा जर कॉम्पोनेंट टू डिव्हिडंडो आपण केला तर तुम्हाला यू विल गेट बॅक दिसते, मिळून जाईल तुम्हाला. सो करा कॉम्पोनेंट टू डिव्हिडंडो, म्हणजे काय 7 + 6 अपॉन 7 - 6 म्हणजे 13:1. हा झाला A1 बाय A2. त्याचा स्क्वेअर केला की हा मिळणार आहे 169:1. सो या चारमधला कोणताही एक दिला तर यू कॅन फाइंड रिमेनिंग ऑल ऑफ दॅम. ओके, सो नेक्स्ट पॉईंट. आता आपण हे बघितलं आहे की बेसिकली ॲम्प्लिट्यूड्स ॲड कसे करायचे, इंटेन्सिटीज ॲड कसे करायचे, A1 बाय A2 I1 बाय A2 दिला असेल तर कसं डील करायचं. एक गोष्ट सांगायची राहिली मागच्या ह्याच्यामध्ये की कधी कधी विड्थ ऑफ वेव्हफ्रंट दिलेली असते. विड्थ ऑफ वेव्हफ्रंट म्हणतो मी, विड्थ ऑफ स्लिट दिलेली असते. तर विड्थ म्हणजे इंटेन्सिटी असते, लक्षात ठेवा. विड्थचा रेशो म्हणजेच इंटेन्सिटीचा रेशो. आता कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न, स्टँडर्ड कंडिशन्स आहेत. सोर्सेस शुड बी कोहेरेंट, सोर्सेस शुड बी मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमा म्हणजे सेम कलर. इक्वली इंटेन्स पाहिजे, दोन्ही इक्वली इंटेन्स पाहिजे. सोर्सेस शुड बी नॅरो, सोर्सेस नॅरो पाहिजे. छोटा डी छोटा पाहिजे, मोठा डी मोठा पाहिजे. स्मॉल डी शुड बी स्मॉल, म्हणजे डिस्टन्स बिटवीन द सोर्सेस शुड बी लेस, डिस्टन्स ऑफ स्क्रीन शुड बी लार्ज. पोलराइज्ड पाहिजे, एकाच प्लेनमध्ये पोलराइज्ड, आणि दे शुड ट्रॅव्हल इन द सेम डायरेक्शन पाहिजे. हे 8 पॉईंट्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले. हे नाही झालं तर काय होतं, कोहेरेंट नसेल तर बँड्स बनणार नाही, नो बँड्सच बनणार नाही, पूर्ण स्क्रीन इल्युमिनेट होऊन जाईल. मोनोक्रोमॅटिक नसेल तर काय होईल, कलरफुल पॅटर्न मिळेल, कलरफुल जे नको आहे आपल्याला. इंटेन्स नसेल तर काय होईल, इक्वल इंटेन्स नसेल तर डार्क होणार नाही. म्हणजे दोन्ही इंटेन्सिटी सेम नसतील तर 0 इंटेन्सिटी मिळणार नाही आपल्याला. सो जर इक्वल इंटेन्स नसतील तर नो कॉन्ट्रास्ट कमी मिळतो. सोर्सेस नॅरो नसतील, मोठे 2 बल्ब घेतले आपण आणि इंटरफेरन्स शोधायला गेलो आपण, तर तुम्हाला फुल स्क्रीन इल्युमिनेशन मिळेल. छोटा डी छोटा पाहिजे एक्स मोठा ठेवण्यासाठी, मोठा डी मोठा पाहिजे एक्स मोठा ठेवण्यासाठी. कसं काय सर, तर फॉर्म्युला बघा एक्सचा फॉर्म्युला काय, λd/d. याचा अर्थ हा डी छोटा पाहिजे, हा डी मोठा पाहिजे. डायरेक्ट प्रपोर्शन, इनवर्स प्रपोर्शन, पोलराइज्ड इन द सेम प्लेन आणि डायरेक्शन सेम पाहिजे. हे लक्षात ठेवा तुम्ही फक्त. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त मी इथं अजून एक गोष्ट ॲड करतो की कंडिशन्स
फॉर कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्हसाठी एन लॅम्बडा कंडिशन, अख्ख्या वेवलेन्थ, पाथ डिफरन्स शुड बी एन लॅम्बडा. 1 लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा, 4 लॅम्बडा, 0 पण 0, 1 लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा. कन्स्ट्रक्टिव्ह. त्यालाच फेजमध्ये कसं करायचं, फेजमध्ये तर लॅम्बडाच्या जागी 2 पाय टाकायचं, 2 पाय. तेच जर काही डिस्ट्रक्टिव्हसाठी विचारलं, डिस्ट्रक्टिव्हसाठी तर n मायनस 0.5 लॅम्बडा म्हणजे 1.5 लॅम्बडा, अर्धा लॅम्बडा, 1.5 लॅम्बडा, 2.5 लॅम्बडा, 3.5 लॅम्बडा असा जर काही फेज पाथ डिफरन्स असेल तर डिस्ट्रक्शन होतं. किंवा ज्याला 2n-1 इंटू n बोललो मी, 2n-1 इंटू पाय बोललो मी, तर हा फेजमध्ये झाला. हा फेज आहे, हा पाथ आहे. ओके, ह्या क्विकली कंडिशन्स मी का कव्हर करतोय, ऑलरेडी आपण 3 लेसनमध्ये शिकलोय. ऑसिलेशन्समध्ये, वेव्ह मोशनमध्ये, वेव्ह मोशन, स्टेशनरी वेव्हमध्ये पण हा कन्सेप्ट झाला आहे आणि आता इंटरफेरन्समध्ये पण येतोय. नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्टी 2 आहेत, YDSC यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आणि बायप्रिझम एक्सपेरिमेंट. दोन्ही एक्सपेरिमेंटमध्ये फॉर्म्युला एकच आहे, तो आहे x = λd/d. ठीक आहे, या फॉर्म्युल्यावरनं सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. फक्त तुम्हाला प्रत्येक टर्मचा मिनिंग माहिती पाहिजे. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये 2 स्लिट्स असतात, त्यांच्यातला डिस्टन्स आपण छोटा डी म्हणतो. मोठा डी म्हणजे डिस्टन्स ऑफ स्क्रीन फ्रॉम द स्लिट. एक्स म्हणजे काय असतं, या स्क्रीनवरती बँड्स बनणार आहेत, त्यांच्या बँड्समधले डिस्टन्स असतं एक्स, बँड विड्थ म्हणतो किंवा फ्रिंज विड्थ म्हणतो, आणि लॅम्बडा असतो वेवलेंथ ऑफ लाईट. बायप्रिझम एक्सपेरिमेंट हा यंग्स एक्सपेरिमेंटचा ॲडव्हान्स्ड व्हर्जन आहे, ज्याच्यामध्ये आपण स्लिट्स वगैरे वापरत नाही, इथे आपण बायप्रिझम वापरतो. बायप्रिझम वापरला जातो, त्याच्या आधी एक स्लिट ठेवलेली असते जो सोर्स म्हणून ॲक्ट करतो, आणि एक आयपीस असतो, जो आयपीस आपण ज्याच्या थ्रू ते बँड बघतो. ओके, सो इथे डी काय असतं मग, तर इथे डी असतं या दोघांमधलं डिस्टन्स, सोर्स आणि आयपीसमधलं डिस्टन्स डी बनेल. छोटा डी इथे मोजणं खूप डिफिकल्ट असतं, ते आपण कॉन्जुगेट फोकाय मेथडनी मोजतो, D1 D2 मेजर करून. ओके, एकदा आपण कॉन्व्हेक्स लेन्स जवळ ठेवतो बायप्रिझमच्या, तर मोठे 2 मॅग्निफाईड इमेजेस मिळतात, D1 ज्याचं डिस्टन्स असतं. त्यानंतर ती लेन्स लांब ठेवतो तर डिमिनिश्ड इमेजेस मिळतात, D2. ते D2 डिस्टन्स मोजतो आणि नंतर D1 D2चा जॉमेट्रिक मीन घेतला म्हणजे √D1 D2, तर तुम्हाला मिळतं डिस्टन्स बिटवीन द 2 सोर्सेस. सो छोटा डी मिळाला, मोठा डी तर डायरेक्टली आपण ऑप्टिकल बेंचवरून मोजू शकतो, आणि एक्स हा मेजर करता येतो. बायप्रिझम एक्सपेरिमेंट आणि यंग्स एक्सपेरिमेंट एक्झॅक्टली सेम आहेत, क्वेश्चन्स पण सेम विचारले जातात. ह्यात फक्त लक्षात ठेवायचा पॉईंट हाच आहे की जर ही स्क्रीन आहे आणि हा सेंट्रल ब्राईट बँड आहे, लक्षात ठेवा हा गोल्डन रूल आहे. जर मी तुम्हाला विचारलं 7वा ब्राईट बँड किती लांब असतो सेंटरपासून 7वा ब्राईट बँड म्हणलं की एकदम खुश होऊन जायचं, कारण की ब्राईट बँडचं 7x असतं डिस्टन्स. ब्राईट बँड किती असतो, जो नंबरचा ब्राईट बँड विचारला ना त्याला एक्सने मल्टिप्लाय करून टाका, एक्स म्हणजे फ्रिंज विड्थ. म्हणजे मी इथे विचारलं तुम्हाला 5th ब्राईट बँड किती लांब आहे सेंटरपासून 5x लांब आहे, एक्स इज द फ्रिंज विड्थ. जर मी तुम्हाला सांगितलं की सेंट्रल ब्राईट बँडपासून 13th ब्राईट बँड किती लांब आहे 13x, दॅट्स इट, एक्स जोडून टाकायचं. तर एवढं सिम्पल आहे. ब्राईट बँड काढणं सोपं आहे, डार्क बँड काढणं तेवढंच डिफिकल्ट आहे. समजा मी तुम्हाला सांगितलं 10th डार्क बँड किती लांब आहे, तर अर्धा मायनस करा, 9.5x आन्सर आहे. किती आन्सर आहे 9.5x. डार्क बँडसाठी अर्धा मायनस करावा लागतो. कधी कधी प्रश्नामध्ये मुद्दामून कन्फ्यूज करायला असं सांगितलेलं असतं की 7th ब्राईट बँड वरती आणि 4th डार्क बँड खाली यांच्यातलं डिस्टन्स काय असेल. तुम्ही कसं काढू शकता, 7th ब्राईट बँडचा 7x, 4th डार्क आहे, डार्कचं 3.5x. सो याचं ॲडिशन ऑपोजिट साईड आहे ना सेंटरच्या, म्हणून ॲड करावं लागेल 10.5x. कधी कधी प्रश्नामध्ये म्हणतील की असं नाही, 7th ब्राईट बँड एका साईडला आणि 4th डार्क बँड त्याच साईडला सेंट्रल ब्राईट बँडच्या, ऑन द सेम साईड ऑफ द सेंट्रल ब्राईट बँड. तर हे 7x, हे 3.5x. आता यावेळेस सबट्रॅक्ट करावं लागेल. सो आपलं डिस्टन्स किती येईल 3.5x. एक्स कसा काढायचा, एक्सचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, λd/d. एक्स तर काढता येतो सेपरेटली आणि त्याला मग या डेटाला वापरून यूज करून सॉल्व्ह करता येतं. यंग्स एक्सपेरिमेंट आणि बायप्रिझम एक्सपेरिमेंटचे व्हेरिएशन्स खूप महत्त्वाचे आहेत. कधी कधी मुद्दामून क्वेश्चनमध्ये सांगतात की यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये 2 स्लिट्सला वेगवेगळ्या कलरच्या लाईटने इल्युमिनेट केले, म्हणजे रेड कलर आणि व्हायलेट कलर किंवा ब्लू कलर, आणि तुम्हाला विचारतात कोणता ऑर्डरचा बँड हे होणार आहे. तर लक्षात ठेवा λ1/λ2 करून टाकायचं आणि चेक करायचं काय फ्रॅक्शन येतोय. समजा फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला दिलं आहे 6400 आणि रेडची वेवलेंथ आणि ब्लूची दिली 4800, तर तुम्ही काय करणार 6400 करणार आपण 4800 करणार, आणि याचं उत्तर काय येईल λ1/λ2चं उत्तर आलं 4:3. याचा अर्थ काय करायचं बघा, जर λ1/λ2 4:3 असेल तर x1/x2 4:3 असेल. ऑब्व्हियसली λ इज प्रपोर्शनल टू x, सो 3x1 = 4x2. याचा अर्थ काय होतो, आत्ताच बघितलं आपण
3x1 म्हणजे थर्ड ब्राइट बँड चा लोकेशन फ्रॉम द सेंटर इज इक्वल टू 4x2 म्हणजे काय, 4x2 म्हणजे फोर्थ ब्राइट बँड ऑफ द सेकंड लाईट, म्हणजे फर्स्ट लाईटचा थर्ड ब्राइट बँड जिथे येतोय तिथेच सेकंड लाईटचा फोर्थ ब्राइट बँड येतोय. सो या वेमध्ये तुम्ही असे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ओके, 2 वेवलेंथ दिले असेल. चला एक प्रॅक्टिस म्हणून मी तुम्हाला याच बुलेट लेक्चरमध्ये क्वेश्चन देतो. असा क्वेश्चन आहे, λ1 आहे 7500 अँगस्ट्रॉम युनिट आणि λ2 आहे 5000 अँगस्ट्रॉम युनिट, आणि तुम्हाला विचारले त्यांचे कोणत्या ऑर्डरचे बँड्स को इन्साइड होणार आहेत, विच ऑर्डर. व्हॉट यू विल डू, यू विल टेक द रेशो मिळाला की 3:2 रेशो आला, खुश होऊन जायचं. क्रॉस मल्टिप्लाय करायचं, 2λ1 इज 3λ2 म्हणजे 2x1 इज इक्वल टू 3x2 म्हणजे सेकंड ऑफ फर्स्ट वेवलेंथ इज इक्वल टू थर्ड ब्राइट बँड ऑफ द सेकंड ब्राइट बँड पहिल्या लाईटचा आणि थर्ड ब्राइट बँड दुसऱ्या लाईटचा कोइन्साइड होत आहेत, दिसतंय फॉर्म्युलावर. दिस इज हाऊ यू डील विथ द क्वेश्चन्स ऑफ मल्टिपल वेवलेंथ्स. दुसरा कॉन्सेप्ट असतो पूर्णपणे डिप केलं पाण्यामध्ये. तर बघा नीट फॉर्म्युला λd/d. अरे पाण्यामध्ये एखादं इन्स्ट्रुमेंट डिप केलं YDSCचं तर थोडीच डी चेंज होणार आहे, डिस्टन्स बिटवीन द सोर्स अँड स्लिट. नाही, हा डी पण चेंज होणार नाही, हे दोन्ही कॉन्स्टंट राहणार आहे. सो पूर्णपणे एक्स हा लॅम्बडावर डिपेंड करेल. आणि जर मी पाण्यात डिप केलं तर वेवलेंथ कमी होऊन जाते, λ/μ होऊन जाते वेवलेंथ, तर इवन एक्स पण बनतो /μ. ओरिजिनल फ्रिंज विड्थ 4 mm आहे, त्या पूर्ण सेटअपला पाण्यात डिप केलं, पाण्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 4/3 आहे. तर आता काय फ्रिंज विड्थ येणार, काही नाही, x/μ करून टाकायचं, म्यूने डिवाइड करायचं, म्हणजे 4लाच 4/3 डिवाइड करा, 3 mm तुमचं उत्तर आहे. सो ज्या वेळेस एखादा एक्सपेरिमेंटल सेटअप पाण्यात वगैरे बुडवला तर लक्षात ठेवा λ 1/μ होतो तर एक्स पण 1/μ होणार आहे, सिन्स डी आणि डी कॅनॉट चेंज. आणि लास्ट व्हेरिएशन जे येण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत पण टेक्स्टबुकमध्ये आहे दिलेला हा व्हेरिएशन म्हणून सांगतो. YDSCमध्ये 2 स्लिट्स असतात आणि पलीकडे पॅटर्न बनतो, हा सेंट्रल ब्राइट बँड असतो. जर मी एखाद्या स्लिटच्या समोर मुद्दामून एक ट्रान्सपरंट ग्लास स्लॅब ठेवला तर हा पूर्ण पॅटर्न त्या डिरेक्शनमध्ये शिफ्ट होतो. कितीने शिफ्ट होतो, शिफ्टचा फॉर्म्युला बघा, शिफ्ट इज इक्वल टू मोठा डी बाय छोटा डी μ - 1 × t. डेरिवेशन करायची गरज नाही, हा फॉर्म्युला रटून टाका, दिस इज द फॉर्म्युला, एवढ्याने शिफ्ट होणार आहे. ट्रिक म्हणून काय सांगतात तुम्हाला ते की हा शिफ्ट झाला आणि शिफ्ट झाला चौथ्या ब्राइट बँडपर्यंत पोहोचला, तो मुद्दा म्हणून सांगतात चौथ्या ब्राइट बँडपर्यंत पोहोचला. तर मगाचचं लॉजिक वापरा, फोर्थ ब्राइट बँडवरती पोहोचला म्हणजे फोर्थ ब्राइट बँड 4x लांब असतो, त्याचा अर्थ शिफ्ट इज इक्वल टू 4x. आणि मग एक्सचा फॉर्म्युला टाका, λd/d, इथे d/d कॅन्सल झाला, याच्यातनं वेवलेंथ ऑफ लाईट वगैरे काढता येते, जे काही विचारलं असेल ते काढता येतं. मुद्दा म्हणून तुम्हाला हेच सांगतील की शिफ्ट एवढ्या बँड्सनी झाला, एवढ्या बँड्सनी झाला की तुमचा शिफ्ट हा एक्सच्या टर्म्समध्ये मिळेल आणि एक्सच्या फॉर्म्युलामध्ये d/d असेल, जो d/d कॅन्सल होऊन जाईल. दिस इज वॉट यू मस्ट नो. डिफ्रॅक्शन हा पूर्णपणे दुसरा पार्ट आहे. नॉर्मली जर तुम्ही PYQs ऑब्झर्व केले तर 70% क्वेश्चन इंटरफेरन्सपर्यंतच असतात, 30% क्वेश्चन डिफ्रॅक्शनवरती विचारतात. बट यू मस्ट प्रिपेअर दिस, सोडायचं काहीच नाही. डिफ्रॅक्शन इज बेसिकली बेंडिंग ऑफ लाईट टू शार्प ऑब्स्टेकल अँड एंटरिंग इन टू द रिजन ऑफ जॉमेट्रिकल शॅडो. डेफिनेशनचं कोण विचारणार आहे, आपल्याला कन्सेप्ट माहिती पाहिजे. सो फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन आणि फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन हे 2 प्रकारचे डिफ्रॅक्शन असतात. बेसिक डिफरन्स एवढाच आहे, दोन्हीमध्ये लाईट बेंड होणार आहे. फक्त येणारी लाईट प्लेन वेवफ्रंट असेल तर त्याला फ्राउनहोफर म्हणतो. येणारी लाईट जर काही स्फेरिकल वेवफ्रंट असेल तर आपण त्याला फ्रेस्नेल म्हणतो. फ्रेस्नेल सिलेबसमध्ये नाही, त्याला आपण स्टडी करणार नाही, आपण स्टडी फक्त फ्राउनहोफर करणार आहे. सो फ्राउनहोफर्स डिफ्रॅक्शन ड्यू टू सिंगल स्लिटमुळे किती डिफ्रॅक्शन होतं बघा. तर जर काही एक स्लिट आहे ज्याचं ओपनिंग ए आहे, त्याच्यातून लाईटने एंट्री मारली तर या पलीकडे पूर्ण स्क्रीनवरती लाईट पसरते आणि ती पसरलेली लाईट वेगवेगळी इंटेन्सिटी, आपल्याला वेगवेगळा पॅटर्न मिळतो. पुढे जाऊन पॅटर्न बघणार आहे आपण. आणि त्या स्क्रीनवरती मॅक्सिमम आणि मिनिममची कंडिशन अशी आहे, उलटी आहे, इंटरफेरन्सच्या उलटी आहे. का उलटी आहे ते एक्सप्लेनेशनचा पॉईंट इथं नाही, तुम्हाला बघायचं तुम्ही डिटेल लेक्चर बघा. मिनिममची कंडिशन काय आहे की कंडिशन फॉर मिनिमा इज n λ आणि कंडिशन फॉर मॅक्सिमा इज n+½ λ. नॉर्मली आपण अँगल्स छोटे घेतो, छोटे डिस्टन्सबद्दल आपण बोलत असतो. सो हा जो पाथ डिफरन्स आहे ना a sin θ, तो रफली इज इक्वल टू a θ घेऊन टाकतो आपण 99% क्वेश्चनमध्ये. पण मुद्दा म्हणून तुम्हाला ट्विस्ट करण्यासाठी कधी कधी मोठे अँगल दिले असतील 45 डिग्री 30 डिग्री, त्यावेळेस a θला अप्रॉक्सिमेट नाही करायचं, त्यावेळेस a sin θ इज इक्वल टू n λ मिनिममसाठी आणि मॅक्सिममसाठी हा. ठीक आहे, मॅक्सिमम आणि मिनिममच्या कंडिशन्स आहेत, यू मस्ट नो दिस. आता इंटेन्सिटी पॅटर्न खूप जास्त महत्त्वाचा आहे. या पॅटर्नवरती डिफ्रॅक्शनचे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात. तुम्हाला माहिती पाहिजे की हे लोकेशन्स असतात, सेंट्रल ब्राइट बँडचा 0 लोकेशन असतो, सेंट्रल ब्राइट बँडपासून सेंट्रल मॅक्सिममपासून λ/a ला पहिला मिनिमा, 2 λ/a ला दुसरा मिनिमा, 3 λ/a ला तिसरा मिनिमा. कधी कधी विचारू शकतात तुम्हाला 2 थर्ड मिनिमा आणि
फर्स्ट मिनिमा मध्ये काय डिफरन्स आहे तुम्ही कराल कॅल्क्युलेट, सबट्रॅक्ट करा. 3/3 - 1 इज 2 λ/a. अरे पण हे डिस्टन्स नाही आहे, हे तर अँग्युलर सेपरेशन आहे. अँग्युलर सेपरेशनला तुम्ही जेव्हा डिस्टन्सनी मल्टिप्लाय करता तर तो लिनियर विड्थ होतो. ओके, सो हा जो पर्टिक्युलरली इंटेन्सिटी कर्व आहे तो इंटेन्सिटी कर्व तुम्हाला क्लिअरली माहिती पाहिजे. ह्याच्यावरती खूप प्रश्न बनतात. नॉर्मली तुम्हाला काय विचारणार आहे सांगतो मी, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम विचारतील मुद्दामून. स्टँडर्ड क्वेश्चन, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम 2 λ/a. हे आन्सर आहे का? नाही, ही अँग्युलर विड्थ झाली. अँगल आहे हा, याला डीनी मल्टिप्लाय करावं लागेल. कधी कधी डी दिला नसेल प्रश्नामध्ये तर फोकल लेंथ दिली असेल तर फोकल लेंथनी मल्टिप्लाय करा. हा असतो विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम. तुम्हाला आता कोणत्याही दोन मॅक्सिमम मिनिमम मधले डिस्टन्स विचारले तर काढता आले पाहिजे. हा इंटेन्सिटी कर्ववरती सगळे प्रश्न डिफ्रॅक्शनचे सॉल्व्ह होतात, बिलीव्ह मी. रायलीज क्रायटेरिया. रायलीज क्रायटेरिया काय आहे की दोन इमेजेस ज्यावेळेस आपण बघतो तर ते सेपरेटेड आहेत, सेपरेटेड नाही आहेत का जस्ट सेपरेटेड आहेत हे बघण्यासाठी एक कंडिशन आहे, त्याला आपण रायलीज क्रायटेरिया म्हणतो. क्रायटेरियन इज द सिंग्युलर, क्रायटेरिया इज द प्लुरल. क्रायटेरियन म्हणजे कंडिशन आहे ती बेसिकली. सो काय कंडिशन आहे रायलीजची की जर ऑब्जेक्ट वेल सेपरेटेड दिसण्यासाठी, तर सिंपल आहे. तो काय म्हणतोय की जर एका इमेजचा डिफ्रॅक्शन पॅटर्नचा सेंट्रल मॅक्सिमा दुसऱ्याच्या सेंट्रल मॅक्सिमा, बघा निळा जो आहे निळ्याच्या सेंट्रल मॅक्सिमा बाहेर पडत असेल, बघा ह्याचा सेंट्रल मॅक्सिमा पडतोय म्हणजे काय, प्रोजेक्शन घेतोय मी त्याचं, ह्याचा प्रोजेक्शन निळ्याच्या सेंट्रल मॅक्सिममच्या बाहेर आहे आणि ब्ल्यू वाल्याचा प्रोजेक्शन हा येल्लो वाल्याच्या प्रोजेक्शन बाहेर आहे. सो सच केस इज कॉल्ड एज वेल सेपरेटेड. वेल सेपरेटेड आपण त्याला वेल रिझॉल्व्ड म्हणतो. वेल रिझॉल्व्ड तर खूप सिंपल आहे, दिसायलाच लांब लांब दिसत आहे. आता आपण डिस्कस करू अनरिझॉल्व्ड. अनरिझॉल्व्ड म्हणजे काय, येल्लोवाला जो आहे येल्लोवालाचा जो सेंट्रल मॅक्सिमा जिथे पडतोय ना तो ब्ल्यू वाल्याच्या सेंट्रल मॅक्सिमाच्या आत पडला पाहिजे. म्हणजे मी सेंट्रल मॅक्सिमा ब्ल्यू वाल्याचा असा काहीतरी ड्रॉ करावा लागेल मला की तो बरोबर त्याच्या आतमध्ये पडला. आणि ब्ल्यू वाल्याचा सेंट्रल मॅक्सिमम पण येल्लो वाल्याच्या आतमध्ये पडला पाहिजे. बघा येल्लोचा सेंट्रल मॅक्सिमम, हा सेंट्रल मॅक्सिमम येल्लोचा याच्या आतमध्ये ड्रॉप झाला आणि हा ब्ल्यूचा सेंट्रल मॅक्सिमम, दोन्ही सेंट्रल मॅक्सिममच्या आतमध्ये ड्रॉप झाले. हे आहे अनरिझॉल्व्ड. अनरिझॉल्व्ड इमेजेस. आणि जस्ट रिझॉल्व्ड म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे जस्ट रिझॉल्व्ड. त्यामध्ये येल्लोचा जो सेंट्रल मॅक्सिमम आहे, नीट ड्रॉ करायला पाहिजे मी इथे, येल्लोचा जो सेंट्रल मॅक्सिमम आहे तो एक्झॅक्टली ब्ल्यूच्या बाउंड्रीवरती पडतो. बघा ब्ल्यू इथूनच चालू झाला, ब्ल्यूच्या बाउंड्रीवरती पडला. ब्ल्यूचा जो सेंट्रल मॅक्सिममचा स्पेस आहे ना त्याच्या जस्ट बाउंड्रीवरती पडला आणि ब्ल्यूचा सेंट्रल मॅक्सिमम कुठे पडला, त्याचा प्रोजेक्शन येल्लोच्या बाउंड्री लाईनवरती पडला. ह्याला म्हणतो आपण जस्ट रिझॉल्व्ड. जर काही इमेजेस वेल रिझॉल्व्ड असतील तर ते वेगवेगळे दिसतात. जस्ट रिझॉल्व्डला वेगळं दिसणं चालू होतं आणि अनरिझॉल्व्डला ते इमेजेस एकच दिसतात. ठीक आहे. मायक्रोस्कोप्स आणि टेलिस्कोपबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन असली पाहिजे. दोघांचे लिमिट ऑफ रेझोल्युशन काय असतं. लिमिट ऑफ रेझोल्युशन मायक्रोस्कोपमध्ये डिस्टन्स असतं आणि टेलिस्कोपमध्ये तो काय असतो, अँगल असतो. लक्षात ठेवा, लिमिट ऑफ रेझोल्युशन अँगल असतो, इथे लिमिट ऑफ रेझोल्युशन डिस्टन्स असतं. त्यामुळे याचा युनिट मीटर बनतं, वेराज ह्याचं युनिट रेडियन बनतं. ह्याचं डायमेन्शन L1 बनतं, ह्याचं डायमेन्शन लेस राहतं. टेलिस्कोपसाठी डायमेन्शन लेस राहतं. तर मायक्रोस्कोपसाठी फॉर्म्युला असा आहे λ/2 μ sin α. असा फॉर्म्युला आहे λ/2 μ sin α. लॅम्बडा म्हणजे कुठली वेव्हलेंथ वापरताय तुम्ही मायक्रोस्कोपसाठी, म्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लेन्समधला आणि अल्फा जो आहे तो आहे सेमी व्हर्टिकल अँगल. कधी कधी हा म्यू साइन अल्फा याला एक वेगळं नाव देतात, न्यूमेरिकल ॲपर्चर असं नाव देतात, न्यूमेरिकल ॲपर्चर. सो तुम्ही डीचा फॉर्म्युला असं पण लक्षात ठेवू शकता 2Na. बट खूप रेअर केसमध्ये तुम्हाला मायक्रोस्कोपमध्ये सांगतील की तो सेल्फ ल्युमिनस आहे. ऑब्जेक्ट सेल्फ नॉर्मली मायक्रोस्कोपमध्ये आपण जे ऑब्जेक्ट बघतो बॅक्टेरिया वगैरे हे सेल्फ ल्युमिनस नसतात, आपल्याला एक्सटर्नली त्यांना शाईन करावं लागतं. बट जर तो सेल्फ ल्युमिनस असेल तर हा फॉर्म्युला फक्त चेंज होऊन देर विल बी अ फॅक्टर ऑफ 1.22. 1.22चा फॅक्टर एक्स्ट्रा द्यावा लागेल. मी मुद्दामून इकडे लिमिट ऑफ रेझोल्युशन बद्दलच बोलतोय, रिझॉल्विंग पॉवर बद्दल काहीच बोलत नाही. रिझॉल्विंग पॉवर ह्याचा रेसिप्रोकल असतो, एवढंच लक्षात ठेवा तुम्ही. एकच फॉर्म्युला लर्न करा लिमिट ऑफ रेझोल्युशनचा, त्याचा रेसिप्रोकल असतो रिझॉल्विंग पॉवर. जस्ट फोकस ऑन लिमिट ऑफ रेझोल्युशन. लिमिट ऑफ रेझोल्युशन किती आहे, मी सगळं इरेज करतोय. लिमिट ऑफ रेझोल्युशन किती आहे मायक्रोस्कोपसाठी, λ/2 μ sin α. आणि जर तो नॉन ल्युमिनस असेल तर 1.22 λ/2 μ sin α. बाय डिफॉल्ट तो नॉन ल्युमिनसच असतो नॉर्मली,
असेल तर ते स्पेसिफाय करतील. टेलिस्कोपसाठी मात्र आपण जे बघतो ऑब्जेक्ट तर लाईट त्यांच्याकडनंच येत असते. सो 1.22चा फॅक्टर राहतोच इथे बाय ए. इथे ए काय असतो तर इथे ए असतो एपर्चर किंवा डायमीटर ऑफ दॅट ऑब्जेक्टिव्ह लेन्स. दिस इज लिमिट ऑफ रेझोल्युशन. सो लिमिट ऑफ रेझोल्युशन अँगल आहे, इथे डिस्टन्स आहे. जेवढा लिमिट ऑफ रेझोल्युशन कमी तेवढा बेटर असतो तो, जेवढा कमी तेवढा बेटर, म्हणून त्याचा रेसिप्रोकल घेतो आपण. आणि रिझॉल्विंग पॉवर जेवढी हायर तेवढा बेटर. दिस वॉज ऑल अबाउट इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन टॉपिक. आय होप तुम्हाला सगळं व्यवस्थित समजलं असेल. थोडं फास्ट झाला असेल तर प्लीज तुम्हाला एखादा कॉन्सेप्ट शिकायचा असेल तर वॉच द डिटेल्ड क्विक रिव्हिजन लेक्चर ऑन द इंटरफेरन्स डिफ्रॅक्शन टॉपिक. I will attach the link in the description box of this particular video. Thanks for watching this video guys. We will meet in the next bullet lecture.